प्रेक्षको नमस्कार. मित्रो, शरीर निरोगी असेल तर जीवन जगता येते, पण मन निरोगी असेल तर त्या जीवनाचा आनंद घेता येतो. शरीर आहे, मन आहे, आत्मा आहे, बुद्धी आहे, यांचा सुंदर समन्वय घडवण्याचं दुसरं नाव जर कोणतं असेल तर ते म्हणजे योग. प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि डिजिटल युगामध्ये माणसाकडे सर्व काही आहे, पण वेळ नाही आहे, शांतता नाही आणि स्वतःसाठी काही क्षणही नाहीत. अशा काळामध्ये भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी जर कोणती असेल तर ते म्हणजे योग. आजच्या 21 जूनच्या पार्श्वभूमीवर आज आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय आपण स्क्रीनवर पाहू शकता. आजचा आपला विषय आहे जागतिक योग दिवस. जागतिक योग दिवस. मित्रो, योग म्हणजे केवळ आसने, प्राणायाम किंवा व्यायाम नव्हे, तर जगण्याची एक कला आहे, विचार करण्याची एक दिशा आहे आणि जीवन समृद्ध करण्याचा तो मार्ग आहे. आज या विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत योग क्षेत्रातील अत्यंत अनुभवी आणि लाखो लोकांना योग मार्गावर प्रेरित करणारे आदरणीय आपल्याकडे दोन पाहुणे आज उपस्थित आहेत, जे या क्षेत्रातील सखोल अभ्यास त्यांचा आहे आणि प्रगल्भ अनुभव या विषयाचा त्यांचा आहे. पहिले पाहुणे आपले डॉक्टर रोहित साने सर आणि डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम. आपल्या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. मित्रो, आपल्या पाहुण्यांचा अगदी संक्षिप्त असा परिचय करून द्यायचा झाला तर आज आपल्या कार्यक्रमात आपण स्वागत करणार आहोत अशा व्यक्तिमत्वाचे ज्यांनी आयुर्वेद आणि योग यांचा सुंदर संगम घडवत हजारो कुटुंबांच्या आरोग्य प्रवासाला एक दिशा दिली आहे. डॉक्टर पौर्णिमा संदीप काळे या BAMS पदवीधर असून आयुर्वेद, योग आणि वेलनेस क्षेत्रातील प्रामाणिक तज्ज्ञ आहेत. गेली 13 वर्ष त्या मुंबई आणि पुणे येथे आयुर्वेदिक चिकित्सा, पंचकर्म तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विशेष कार्य करत आहेत. गर्भसंस्कार, प्रीनेटल आणि पोस्टनेटल योग या विषयातील त्यांचा सखोल अभ्यास आणि अनुभव विशेष उल्लेखनीय आहे. इंडियन योग आयुर्वेद अकॅडमीच्या संस्थापक व संचालिका म्हणून त्यांनी 500हून अधिक योग शिक्षक, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले आहे. आयुर्वेद जनजागृती, योग प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे, कार्यशाळा आणि कोविड काळातील ऑनलाईन आरोग्य अभियानांद्वारे त्यांनी हजारो लोकांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचवलेला आहे. त्यांच्या लेखणीनेही लोकमतसारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रांमधून आरोग्य जागृतीचे कार्य केले आहे. त्या बिकम कॉन्फिडंट प्रीनेटल योगा आणि गर्भसंस्कार एक्सपर्ट या प्रीनेटल योग व गर्भसंस्कार विषयावरील मार्गदर्शक पुस्तकाच्या लेखिका आहेत. तसेच त्यासोबत त्या आयुर्वेद और आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आयुर्वेद आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अभिनव संगम उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाच्या सहलेखिका देखील आहेत. मॅडम, हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचसोबत मित्रो, आज आपल्या कार्यक्रमात आपण अजून अशा एका व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करणार आहोत ज्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांचा समन्वय साधत हृदयरोग उपचार क्षेत्रामध्ये एक नवा दृष्टिकोन निर्माण केला आहे. डॉक्टर रोहित माधव साने. डॉक्टर रोहित माधव साने हे माधवबाग क्लिनिक्स अँड हॉस्पिटल्सचे संस्थापक, संशोधक आणि प्रतिबंधात्मक हृदयरोग उपचार क्षेत्रातील अग्रणी नाव मानलं जातं. त्यांनी विकसित केलेली संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही उपचार पद्धती राष्ट्रीयच नव्हे
तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या संशोधनाला जागतिक कार्डिओलॉजी परिषदांमध्ये मान्यता देखील मिळालेली आहे. लाखो रुग्णांच्या जीवनात त्यांनी नवसंजीवनी निर्माण करण्याचे कार्य केले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिकांचे ते मानकरीही ठरलेले आहेत. ज्ञान, संशोधन, परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर सेतू उभारणारे, हृदयाच्या आरोग्याला जीवनशैलीशी जोडणारे आदरणीय डॉक्टर रोहित माधव साने यांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो. चला तर अतिशय महत्त्वाचा विषय, जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवरती आजची ही अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील अशी चर्चा ठरणार आहे. विषय तितकाच महत्त्वाचा आहे आणि मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत योगाचार्य डॉक्टर रोहित साने सर आणि डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम. मी पुन्हा एकदा आपल्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो. रोहित सर, मी आपल्यापासून सुरुवात करू इच्छितो की आज जगभर आपण पाहतोय की योग दिन साजरा केलेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या कानावरती आज योग दिनाच्या चर्चा आहेत. पण आपल्या दृष्टिकोनातून जर विचारायचं झालं तर योग दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे की योग खऱ्या अर्थाने जगणे महत्त्वाचे आहे? काय सांगाल? ओके, हे खूपच सुंदर प्रश्न आहे. सर्वात आधी तर रोजच्या रोज योगाभ्यास करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि अशा दिवसांमध्ये जेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांबरोबर योगाभ्यास करत असतो तेव्हा अवेअरनेस जेवढा वाढत असतो जगात, हे दोन्ही गोष्टी तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. कारण का जेव्हा आपण रोज योगाभ्यास करणार तेव्हाच आपण लोकांना सांगून त्यांच्यामध्ये अवेअरनेस इम्प्रूव्ह करू शकू आणि तो एकदा अवेअरनेस इम्प्रूव्ह केला तर जास्तीत जास्त लोकांनी योगाभ्यास सुरुवात केलेला असेल तर पूर्ण भारताला हृदयरोगमुक्त ॲज वेल एज कुठल्याही रोगापासून मुक्त करायला योगाभ्यास खूप उपयोगी ठरू शकतो. अतिशय संक्षिप्त आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं. मॅडम, मी आपल्याकडे पण येऊ इच्छितो याच प्रश्नाला घेऊन की आजच्या दिवसाचं औचित्य म्हणजे एक दिवस योग दिन म्हणून साजरा करायचा की आयुष्यभर योग हा अंगीकारायचा, काय सांगाल? नमस्कार. पहिल्यांदा तर सर्व माझ्या प्रेक्षकांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारतासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की आज जगातला सगळ्यात मोठा सण जर कोणता असेल, सगळ्या जगामधल्या सगळ्या देशांमध्ये जर साजरा केलेला सण असेल तर तो म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस. आणि आपण सगळ्यांनी अभिमानाने ते केलं पाहिजे कारण भारत आपण त्याची जननी आहोत. विषय असा आहे की आजच्या दिवशी आपण जेव्हा योग करतो तेव्हा सगळ्यांबरोबर केल्यामुळे त्याचा एक छान प्रकारे योगाची एक प्रेरणा मिळते. योगाचं फक्त आसन करणं किंवा फक्त प्राणायाम करणं इथपर्यंत त्याचं स्वरूप नसून योग ही जीवनशैली आहे. हे आजच्या दिवशीच्या सेमिनार्समधनं, वेबिनार्समधनं आपण जे काही आज दिवसभरात कार्यक्रम केले त्यामधून याचा प्रचार प्रसार व्हायला मदत होते. पण याचा अर्थ असा नाही आहे की फक्त एक दिवस तुम्ही आसनं करा आणि मॅटवरती याल. आपल्याला 365 दिवस मॅटवरती यायचं आहे. 365 दिवस आपल्याला योग अंगीकारायचा आहे. असं जर आपण केलं तर या आजच्या दिनाचं औचित्य साधलं गेलं असं आपण म्हणू शकतो. सर, खूप सुंदर पद्धतीने आपण उत्तर दिले या प्रश्नाचं. कारण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की जागतिक उत्सव फार कमी आहेत जगामध्ये, त्यातला योग हा सगळ्यात वरती आहे. हे आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आपल्या उत्तराच्या निमित्ताने नक्कीच समजलेलं आहे. मॅडम, याच प्रश्नाला पुढे घेऊन जाताना आजच्या धावपळीच्या जीवनाचा जर विचार करायचा झाला तर महिलांच्या अनुषंगाने मी विचारू इच्छितो की घर आहे, करिअर आहे आणि कुटुंब आहे, या सगळ्या गोष्टी सांभाळताना त्या स्वतःलाच कुठेतरी विसरताना आपण पाहतो. अशा महिलांनी योगासाठी वेळ कसा काढावा हेही आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि त्याचसोबत दिवसातील किती वेळ पुरेसा ठरू शकतो योगाच्या अनुषंगाने, काय सांगाल? नक्कीच खूप छान प्रश्न आहे. कारण आजची स्त्री आणि त्यातल्या त्यात स्पेसिफिक भारतातली स्त्री ही सर्व काही घरातल्यांसाठी करते. आज गृहिणी आहे, आज ती व्यावसायिक झालेली आहे, आज मोठ्या मोठ्या पदांवरती आहे. पण या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं हे त्या स्त्रीला शक्य होत नाही किंवा शक्य झालं तरी तितका त्यात उत्साह नसतो. म्हणजे दिवसाचे 20 मिनिट तुम्ही मालिका बघू शकता, दिवसाचे 20 मिनिट तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करू शकता, पण स्वतःसाठी वेळ देणं हा काहीतरी स्वार्थ आहे किंवा मी माझ्यासाठी काहीतरी करतेय अशी एक भावना आपल्या स्त्रीच्या मनामध्ये असते. तर आज माझ्या सखींनो,
तुम्हाला मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजचा योग दिवस जो आहे तो यासाठी तुम्ही पुढे न्या की रोज 20 मिनिटं जरी तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिलेत तरी ते तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला कामाला येणार आहेत. त्यामध्ये मग तुम्ही हलके सूक्ष्म व्यायाम करू शकता, 5 मिनिटाचं सूर्यनमस्कार करू शकता. श्वासासाठी खूप जास्त वेळ देणं स्त्रीला गरजेचं आहे. श्वास ही आपल्या जन्माच्या वेळेस आलेली पहिली गोष्ट आहे आणि शेवटी आपण श्वास सोडूनच जाणार आहोत. तर श्वासाकडे लक्ष देणं आणि एक 5 मिनिटं शांत बसून तुम्ही तुमच्या धावपळीला विसरून तुमच्या दीर्घ श्वसनाकडे लक्ष देणं, जास्तीत जास्त ऑक्सिजन कसा शरीरात येईल हे पाहणं गरजेचं आहे. तर दिवसाचे 20 मिनिट तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःच्या मनासाठी आणि स्वतःच्या आत्म्याशी कनेक्ट होण्यासाठी देऊन योग चांगल्या प्रकारे साधू शकता. नक्कीच ही 20 मिनिटं म्हणजे कुठेतरी वेळ वेस्ट करणं नव्हे तर वेळ इन्व्हेस्ट करणं आहे, हेच अधोरेखित आपल्या उत्तरातून होताना आपल्याला दिसलं. रोहित सर, मी आपल्याकडे येतो की बहुतेक लोक जेव्हा योग हे नाव समोर येतं किंवा ह्याचा विषय निघतो, चर्चा होते, त्यावेळी फक्त शरीर वाकवणे किंवा व्यायाम असे मानतात. मग आपण एका साधारण थोडक्यामध्ये योगाची खरी व्याख्या आम्हाला काय समजावून सांगाल? ओके, तुमचं ॲब्सल्युटली बरोबर आहे. बरीच लोक म्हणजे जे नवीन नवीन योगा शिकवत असतात किंवा योग करत असतात, अशा लोकांमध्ये नेहमी हा प्रश्न असतो की हे काय करायचं असं, हे फक्त मला इकडे तिकडे वाकायचं आहे, पुढे वाकायचं आहे, मागे वाकायचं आहे, ट्विस्ट करायचं, एवढंच एका योगासनं. तर तिथे आपल्याला नीट समजून घ्यायला पाहिजे की हे फक्त स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस नाहीत, तर ह्याच्या पलीकडे भरपूर मोठी गोष्ट आहे. आता भरपूर मोठी गोष्ट म्हणजे काय, तर योगाभ्यास म्हणजे काय, तर आपलं मन, आपलं शरीर, आपली आत्मा, आपलं धी, बुद्धी, मेधा, स्मृती या सगळ्या गोष्टींचं एकत्रित समन्वय करून आपण जे गोष्ट करणार आहोत, ज्याच्या श्वासांचा सुद्धा खूप समतोल ठेवायला हवा, आपण किती स्ट्रेच करणार आहोत शरीरातल्या मसल्सना ह्यांना सुद्धा छान ठेवायला हवं, हे सगळ्याचं एकत्रित करून जो अभ्यास असू शकेल तो ॲक्च्युअली योगासनांचा अभ्यास असेल असं मला वाटतं. की बरेच वेळेस लोक किंवा बाहेर इंटरनॅशनल जेव्हा आपण जातो आणि तिथे आपण शिकवायचा प्रयत्न करतो, त्यांच्यासाठी असंच म्हणणं असतं की हे छोटीशी काहीतरी गोष्ट दिसते, पण तसं नाही, खूप मोठा अभ्यास आहे आणि हे केल्या कारणाने पूर्ण जन्मभर आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे. जो काही हेल्दी एजिंग घडणार आहे ह्याच्यामुळे, हे खूप सुंदर गोष्ट आहे. सो माझ्यानुसार हे फक्त व्यायाम किंवा फक्त अशी गोष्ट नाही, तर आतमधल्या सगळ्या गोष्टींच्या, पेशींच्या एकत्रीकरणाने आलेली ही गोष्ट आहे. ही सगळ्यांनी नक्की करायला हवी. अतिशय सुंदर पद्धतीने सर आपण मांडलं की फक्त शारीरिक व्यायाम योग असं म्हणणं म्हणजे एकांगी विचार करणं आहे, कुठेतरी संयुक्तिक विचार त्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं आहे. मॅडम, यामध्ये अजून काय मूल्यवर्धन आपण करू शकाल? नक्कीच. योग म्हणजे आजकाल जसं सरांनी सुद्धा सांगितलं की खूप उलटी पुलटी आसनं करणं, ॲडव्हान्स आसनं करणं म्हणजे आम्ही खूप हाय लेवलचं योग करतो असा जनसामान्यांचा समज आहे, खूप साऱ्या योग टीचर्सचा समज आहे, पण नाही. महर्षी पतंजलींनी यांची जी व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की योगश्चित्त वृत्ती निरोधः. चित्त म्हणजे काय, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टी आहेत. त्याच्यामधल्या चित्तामध्ये आपले विचार घडत असतात आणि त्या विचारांची जी काही अचलबिचल असते किंवा जे काही तरंग असतात त्यांना थांबवणं. म्हणजे काय, तर जे काही वाईट विचार आहेत, ज्या काही आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहेत, आपल्या मनाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा निरोध करणं म्हणजे योग म्हटलेला आहे. म्हणजे याचा आसनांशी खूप कमी संबंध, पण आपल्या मनाच्या बॅलन्ससाठी खूप संबंध जास्त आपल्याला योगाचा सांगता येईल. भगवान श्रीकृष्णांनी याची खूप सुंदर व्याख्या भगवद्गीतेमध्ये दिली आहे की योग हा समत्वम उच्यते. मग समत्व कसलं पाहिजे, तर समत्व तुमच्या त्रिदोषांचं पाहिजे, समत्व तुमच्या मनाचं पाहिजे, समत्व तुमच्या मनाच्या श्वासाशी कनेक्शनचं पाहिजे, सुख, दुःख, थंडी, वारा या सगळ्यांमध्ये तुम्ही बॅलन्स राहू शकाल, याला योग म्हटलेला आहे. तिसरी एक खूप सुंदर व्याख्या IT कंपनीसाठी किंवा जे प्रोफेशनल आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो की योग हा कर्मसु कौशलम. म्हणजे काय, तर तुम्ही जे काम करताय ते किती लांब करताय, त्यापेक्षा ते किती स्किलफुल करताय, त्याला योग म्हटलेला आहे. म्हणून आजकाल जे आपण बघतोय की फक्त आसन म्हणजे योग असं नाहीये, तर योग म्हणजे तुम्हाला तुमच्या आत्म्याशी जोडणं, तुम्हाला तुमच्या शरीराशी जोडणं,
तुम्हाला तुमच्या श्वासाशी जोडणं आणि त्याने जो तुमच्या आयुष्याचा बॅलन्स होणार आहे, दॅट इज आपण त्याला योग म्हणू शकतो. अतिशय अतिशय सुंदर पद्धतीने या उत्तरामध्ये आपण एकंदरीत आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आणि पारंपरिक भारतीय ज्ञानाच्या दृष्टिकोनातून या उत्तराला आपण दिलेलं आहे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर जपात किती लक्ष आहे, किती लक्ष जप झाले यापेक्षा जपामध्ये किती लक्ष आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. मॅडम त्याच गोष्टीला पुढे नेताना महिलांच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला की मासिक पाळी आहे, गर्भधारणा आहे, प्रसूतीनंतरचा काळ आहे आणि रजोनिवृत्तीचा काळ, तर महिलांच्या प्रत्येक टप्प्यावर योगाची भूमिका ही कशी बदलत जाते याबद्दल आपण काय सांगाल? येस, आता या क्षेत्रामध्ये आणि स्पेसिफिकली वुमन हेल्थच्या क्षेत्रामध्ये काम करताना खूप चांगल्या गोष्टी यामध्ये लक्षात आल्यात की एक स्त्री ही मी नेहमी म्हणते की एक हॉर्मोननी भरलेली बॅग आहे की जी जेव्हा एक 12-13 वर्षाची होते, तिला जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिच्यामध्ये मानसिक शारीरिक हॉर्मोनचे बदल होतात. तेव्हाच योग, तेव्हाची तिला असणारी भावनिक शारीरिक गरज ही वेगळी आहे. त्यानंतर ती एक करिअर वुमन होते, तिची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी लागणारं योग वेगळं आहे. प्रेग्नन्सीच्या दरम्यान तिला तिची प्रसूती कळा इझी होण्यासाठी, पोस्ट डिलिव्हरी तिची लवकर हिलिंग होण्यासाठीचा लागणारा योग वेगळा आहे. त्यानंतरचा खूप मोठं ट्रान्झिशन, तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ट्रान्झिशन येतं ते म्हणजे प्री मेनोपॉज, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. इथे सगळा हॉर्मोन्सचा चढ उतार होत असतो आणि त्यामध्येच आयुर्वेदानुसार वाताचं वर्धन होतं आणि त्यामुळे धातुक्षय होतो, म्हणजे त्यांची हाडांची झीज व्हायला लागते, डोळ्यांची दृष्टी कमी व्हायला लागते, केस पांढरे व्हायला लागतात. यामध्ये सुद्धा योगाचा स्पेसिफिकली स्ट्रेंथ ट्रेनिंग यूज करून केली जाणारी आसनं जी आहेत ती ह्या काळामध्ये उपयोगी पडतात. तर आपण जर एक एक टप्प्याचा विचार केला तर जेव्हा मुलीला पाळी येते तेव्हा तिला भावनिक दृष्ट्या खूप जास्त आत्मविश्वास तिचा कमी होतो, तिच्या शरीरामध्ये बदल होतात आणि तो आत्मविश्वास तिला मिळवून देण्यासाठी काही सोपी आसनं आहेत, ज्याच्यामध्ये भुजंगासन आहे, नौकासन आहे, धनुरासन आहे. यामधून तिचं शरीर छान बांधलं जातं. प्राणायामाचे काही प्रकार आहेत, दीर्घ श्वसन आहे की ज्यामधून तिच्या शरीरात जास्त ऑक्सिजन गेल्यामुळे ती थोडीशी स्वतःला समजायला लागते. त्यानंतरचा जो काळ आहे फर्टिलिटी इम्प्रूव्हमेंटचा, त्यासाठी बद्ध कोणासन सारखी आसनं, पुन्हा भुजंगासन, धनुरासन, उत्तानासन सारखी जी आसनं आहेत ती तिचं एक सौंदर्य, तिचा जो ऑफिसमधला एक ग्रेसफुलनेस आहे तो मॅनेज करायला मदत करतात, तो तसाच टिकवून ठेवायला मदत करतात. इथे सुद्धा जर ती मुलगी किंवा ती स्त्री जर ऑफिस गोईंग असेल, गृहिणी असेल, तर तिला आपल्याला जास्तीत जास्त प्राणायाम करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं थ्रू भ्रामरी प्राणायाम यासारख्या गोष्टी करणं गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये बाळाशी कनेक्शन बनवणं, त्याला आपण गर्भसंस्कार म्हणतो. तिच्या ज्या काही गर्भिणी अवस्थेतले जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, छोटी मोठी पाठ दुखते, पाय दुखतात, यासाठी हलके स्ट्रेचेस असतात ते करणं गरजेचं आहे. आणि मेनोपॉज, पेरीमेनोपॉज या फेजमध्ये त्या स्त्रीने स्वतःच्या शरीराकडे सगळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे जनरली आता आयुष्य संपलं, 40शी आली असं न समजता ही 40शी हे तुमचं नवीन जीवन आहे आणि इथे योगाभ्यास त्यांना स्वतःशी कनेक्ट करायला, स्वतःशी जोडायला खूप छान मदत करणार आहे. तर मुलीच्या प्रत्येक टप्प्यावरती योगाचा वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो. खूप छान पद्धतीने आपण समजावून सांगितले एकंदरीत गोष्ट महिलांच्या अनुषंगाने. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आजच्या चर्चेला जे मार्गदर्शन आपल्याला आज दोन्ही तज्ज्ञ पाहुण्यांकडून मिळत आहे त्याला पूरक अशी काही आज दिवसभरामधली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे योग दिन साजरे झालेत त्याचे काही क्षणचित्रही आपण पाहत आहात. आणि अगदीच त्या दुधात साखर म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचीही उपस्थिती ही तितकीच महत्त्वपूर्ण होती. रोहित सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, व्यवसाय आणि आरोग्य हे वेगवेगळे आहे. मग एकच योग सर्वांसाठी हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने योग्य आहे का, हा पहिला प्रश्न. आणि योग वैयक्तिकरित्या कसा ठरला जाऊ शकतो, काय सांगाल सर? ओके, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की वेगवेगळ्या वयाला वेगवेगळ्या प्रकारचा योगाभ्यास करणं हे गरजेचं असतं.
आपल्या शरीराची प्रकृती काय आहे, आपल्या शरीराची जी स्ट्रेंथ आहे ती काय आहे, आपल्या शरीराची किती कपॅसिटी आहे, ह्याच्या लेवल्सवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे योगाभ्यास आपण शिकवू शकतो आणि ते आपण आपल्या रुग्णांना शिकवतसुद्धा असतो. बऱ्याच वेळेस डायबिटीज असतो काही लोकांना, बऱ्याच वेळेस प्रोस्टेटचे काही रोग असतात, बऱ्याच वेळेस हृदयरोग असतो, ब्लड प्रेशर असतो. अशा वेळेस वेगवेगळ्या योगासनांचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी फायदा करून घ्यायचा असतो. कारण का ह्या सगळ्या अभ्यासाने घडणार काय आहे तर आपले फुफ्फुसं स्ट्रॉंग होणार आहेत, आपलं हृदय स्ट्रॉंग होणार आहे, आपल्या इंटेस्टाईनवरती जी पेरिस्टाल्सिस ॲक्टिव्हिटी आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. बऱ्याच वेळेस ब्लॅडरला आपल्याला मसल्स जे असतात त्यांची आपण खूप छान स्ट्रेंथ वाढवू शकतो. असे बरेच वेगवेगळे गोष्टी असू शकतात. म्हणून एकाच प्रकारचे योगासनांचे सेट हे सगळ्यांना जर राबवत असू तर थोडंसं चुकीचं असू शकेल. पण जर सुरुवात असेल तर सुरुवातीला आपल्याला एक बेसिक सेटनी चालू करणं ह्याच्यातसुद्धा काही चूक नाही. सर्वात इम्पॉर्टंट असते ती म्हणजे कन्सिस्टन्सी. रोजच्या रोज मी करत राहणं, भले ते सेम सेट असेल, भले त्याच्यात खूप कमी मी रेपिटेशन्स करत असेल, भले मी खूप कमी वेळासाठी करत असेल, पण रोजच्या रोज मी करत राहिलो तोच एक सेट तरी फायदा होऊ शकतो. आणि जसं जसं आपण त्याच्यात हुशार होत जातो, थोडे थोडे दिवस त्याच्यात पुढे जात जातात, आपण मग त्याच्यातली इंटेन्सिटी वाढवू शकतो, रेपिटेशन्स वाढवू शकतो, ड्युरेशन वाढवू शकतो, योगासनांची जी कला आहे त्याच्यात आपण अजून पुढे जाऊ शकतो. अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. सो एकाच व्यक्तीसाठी एकाच प्रकारच्या गोष्टी करणं म्हणजे तीच गोष्ट आपण सगळ्या लोकांना करणं हे सुद्धा बरोबर नाही. पण काही केसेसमध्ये जर आपण एकदम सुरुवात करत असू तर ह्याच्याने सुरुवात करणं सुद्धा काही चुकीचं नसेल. सो बऱ्याच वेळेस आपली जी काही आपण प्रोफेशनमध्ये असतो त्या प्रोफेशनच्या अनुसारसुद्धा आपण आपले योगासनं निवडू शकतो. बऱ्याच वेळेस लोकांकडे वेळ नसतो, त्या कमी वेळेमध्ये आपल्याला त्यांना ट्रेन करायचं असेल तर ते करू शकतो. बऱ्याच वेळेस लोकांकडे वेळ असतो पण शरीरात तेवढी ताकद नसते, तर हळूहळू आपण त्या गोष्टी इम्प्रूव्ह करत जाऊ शकतो. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला टेलर करायला हव्यात. आणि हे जर आपण केलं तर ईच व्यक्तीला त्या योगासनांचा जो फायदा स्वतःच्या शरीरावर मिळतो ते तुम्हाला अक्षरशः तुम्ही जाणवू शकता. एवढे छान फायदे आपल्या शरीराला आपण मिळवून घेऊ शकत असतो. हे उत्तर अतिशय महत्त्वाचं होतं कारण आपण पाहतो की आज समाज माध्यमांवरती वर्षाव होतोय वेगवेगळ्या योग पद्धती शिकवण्याचा आणि कुठेतरी त्याचं अनुकरण, अंधानुकरण म्हणेल मी, असं करण्याची एक वृत्ती प्रत्येकामध्ये असते आणि त्याच्यातून कुठेतरी काही चुका घडू शकतात. त्यामुळे आजच्या या उत्तरातून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित झालेली आहे की आपले योग शिक्षक जे आहेत आणि आपले उपचार करणारे डॉक्टर जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला कोणत्याही विशिष्ट आजारांना घेऊन तर या दोघांचं संगनमताने आपण कुठेतरी त्याची निवड करावी, ज्याला टेलर मेड असं रोहित सर म्हणाले. हे खूप महत्त्वाचं आहे. वय आणि बाकीच्या गोष्टी तर नक्कीच त्याला वेगवेगळे योग रिकमेंड केले जातात, पण आरोग्याच्या अनुषंगाने पण आपण तो विचार करणं तितकंच गरजेचं आहे. पौर्णिमा मॅडम, अनेक महिलांना आता पाठदुखी आहे, म्हणजे मला वाटतं 90% महिलांना ती असावीच. थकवा आहे, हार्मोनल असंतुलन आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे आणि झोपेची समस्या आहे. औषधांसोबत योग किती प्रभावी ठरू शकतो या सर्व आजारांमध्ये? नक्कीच. तुम्ही जसं म्हटलात की ज्वलंत विषय आहे, सगळ्यांना पाठदुखी आहे, स्त्रियाच नाही तर बैठे काम करणारे किंवा ऑफिसला जाऊन 12 तास एका जागेवर बसणाऱ्या पुरुषांना सुद्धा हा त्रास होताना आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये योग नक्कीच आपल्याला सहाय्य करतो. योगाची 6-8 अंग आपल्याला माहिती आहेत. त्याच्यामधलं यम नियम याच्यामध्ये स्वतःचं डिसिप्लिन आणि बाहेरच्या जगाशी जगण्याचं जे डिसिप्लिन आहे ते. तिसरं अंग जे आहे आसन, त्याच्यामधला एक पहिला छोटा प्रकार आपण म्हणू शकतो दॅट इज सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम म्हणजे काय तर आपण मानेपासून आपल्या पायाच्या टोपर्यंत त्या सांध्यांची हालचाल करून घेतो. तर तशी जरी फक्त त्यांनी ऑफिसवरती बसून चेअरवरती बसून जरी केली तरी सुद्धा पाठदुखीला खूप छान प्रकारे फायदा होऊ शकतो. पाठदुखीचं मुख्य कारण हे पोश्चर इम्बॅलन्स, इनकरेक्ट असणं हे असतं. त्यामुळे ऑफिसमध्ये असेल स्त्री किंवा पुरुष, त्यांचं ऑफिसची चेअर, जो काही डेस्क आहे तो चांगल्या प्रकारे अरेंज असणं गरजेचं आहे. पाठीला सपोर्ट असणं गरजेचं आहे, खाली पायाला सपोर्ट असणं गरजेचं आहे. पाठीचा कणा हा ताठ असणं गरजेचं आहे, पण खांदे रिलॅक्स असणं गरजेचं आहे. यानंतर जर आपण याच्या पुढे विचार केला तर हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये रिसर्चने सुद्धा प्रूव्ह केलेलं आहे
की योगातले काही जे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आसनं आहेत, प्राणायाम आहेत, याने इन्शुलिन इन्सेन्सिटिव्हिटी जी आहे ती आपली नॉर्मल व्हायला लागते आणि जे हॅपी हॉर्मोन्स आहेत ते वाढायला लागतात. जे स्ट्रेस हॉर्मोन ज्याला आपण कॉर्टिसॉल, ॲड्रिनालिन नावाचे जे स्ट्रेस हॉर्मोन आहेत ते कमी होतात आणि ते कमी झाल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो कमी व्हायला मदत होतो. तसंच हॅपी हॉर्मोन्स वाढल्यामुळे झोपेची समस्या सुद्धा कमी व्हायला लागते. इन्सोम्निया, झोप येत नसेल तर त्यासाठी भ्रामरी प्राणायामाचे रिसर्चमध्ये प्रूव्हन आहेत की भ्रामरी प्राणायाम झोप चांगली सुधारण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतो. अशा प्रकारे योगाचे विविध अंगांचा आपण या हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी, झोपेसाठी, वजन वाढलं असेल तर त्यासाठी आपण छान उपयोग सर करून घेऊ शकतो. म्हणजे आजारासाठी कुठेतरी उपचार सुरू असताना त्यासोबत कुठेतरी योग त्याच्यामध्ये नक्कीच मूल्यवर्धक ठरू शकतो आणि त्याच्यावर सकारात्मक परिणाम देण्यासाठी योगाचा वापर होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर रोहित सर, की आज जगभरामध्ये आपण पाहतो की तणाव आहे, चिंता आहे, नैराश्य आहे, हे अतिशय वाढताना प्रमाण त्याचं आपण पाहतोय. मग योग केवळ शरीर नव्हे तर मन आणि भावनांवर आपण जेव्हा असं म्हणतो तर नेमका तो परिणाम कशा प्रकारचा असतो याबद्दल आपण काय सांगाल? ओके, आता जसं मॅडमनी सांगितलं की आपल्याला कॉर्टिसॉल हॉर्मोन जो स्ट्रेस हॉर्मोन असतो, ॲड्रिनलिन, नॉर ॲड्रिनलिन, हे त्याचे अजून लहान मुलं हे जेव्हा जास्तीत जास्त आपल्या रक्तात यायला लागतात तेव्हा आपण नैराश्याकडे जात असतो, तेव्हा डिप्रेशनला सुरुवात होतो. कारण का आपल्याला स्ट्रेस मॅनेज करणं डिफिकल्ट जात असतं. कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला लहान जरी असला तरी तो आपण परसीव्ह करायला लागतो की खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि कदाचित ह्याच्यावर सोल्युशन काढणं अशक्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं त्या हॉर्मोन्समुळे. त्याच्यामध्ये आपण छोटंसं जरी काम केलं तरी आपण थकून जातो, गळून जातो, लगेच राग यायला लागतो, चिडचिड व्हायला लागते, आउटबर्स्ट व्हायला लागतं. अशा सगळी गोष्टी घडतात त्या एका कॉर्टिसॉल हॉर्मोनमुळे. पण त्याच्याच मागे मॉडर्न सायन्सचं असं म्हणणं आहे की आपल्या मेंदूत एक छोटीशी ग्लँड असते ज्याला आपण ॲमिगडॅला म्हणत असतो आणि या ॲमिगडॅलाचं काम असतं आपल्याला चिडून देणं किंवा चिडून न देणं. असे फंक्शनल MRIचे स्टडीज झालेले आहेत ज्याच्यात योगाभ्यास जर आपण रोजच्या रोज करायला लागलेलो असू, मेडिटेशनचा त्यात आपण बरोबर समन्वय केलेला असेल, श्वासांवरती आपण स्वतःच्या कंट्रोल करायला शिकलेलो असू, तर तो ॲमिगडॅला नावाचा जो काही आपल्या शरीरातली ग्रंथी असते ती जेव्हा जास्त फुगते, जेव्हा जास्त सूज येते तेव्हा आपण खूप जास्त चिडचिड करायला लागलेलो असतो, चिडायला लागलेलो असतो, लहान लहान गोष्टींना प्रॉब्लेम समजायला लागतो आणि नैराश्याकडे आपलं जीवन जात असतं. पण योगाभ्यास ज्यांनी केलेला असतो, श्वसनाचे व्यायाम ज्यांनी केलेले असतात, ज्यांनी रोजच्या रोज कन्सिस्टंटली हे एफर्ट्स केलेले असतात, असंही दिसून आलेलं आहे की फक्त 3 ते 4 महिन्यात सुद्धा आपल्याला ती ॲमिगडॅला ग्लँड लहान होताना दिसत असते, ज्याच्याने आपल्या रक्तातलं, आपल्या सलायवामध्ये जो आपण कॉर्टिसॉल हॉर्मोन बघू शकत असतो त्याची लेवल खालती होताना दिसून येत असते. आणि त्याच व्यक्तींमध्ये असे बरेचसे टेस्ट असतात जे आपण करून बघतो की त्यांचा स्ट्रेस बेअरिंग कपॅसिटी ही खूप छान झालेली असते आणि मोठ्या मोठ्या प्रॉब्लेमला सुद्धा छान स्टेबिलिटीने त्या लोकांनी उत्तर द्यायला सुरुवात केलेली असते. सो मी सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो, नैराश्य येणं हे लाईफमधली अप्स अँड डाऊन्समध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत, त्याला एवढं सिरियसली घेऊ नये. सर्वात इम्पॉर्टंट काय आहे, स्वतःचं डिसिप्लिन. वाईट काळ जरी आलेला असेल तरी स्वतःच्या डिसिप्लिनवरती जर आपण विश्वास ठेवला तर त्या स्वतःच्या डिसिप्लिनमुळे आपण जर छान योगाभ्यास करायला लागलेलो असू तर त्या ॲमिगडॅला ग्लँडला सुजून न देणं, कॉर्टिसॉल हॉर्मोन जास्त निर्माण होऊन न देणं हे आपल्या हातात असतं, आपल्या डिसिजन्सच्या हातात असतं. आणि योगाभ्यासचा जास्तीत जास्त व्यायामाचा अभ्यास केल्या कारणाने हा हॉर्मोनसुद्धा कमी होतो, ती ॲमिगडॅला ग्लँडसुद्धा छोटी होते आणि आपले डिसिजन मेकिंग पॉवरसुद्धा वाढत असते. सो नैराश्याला घाबरून जायची गरज नाही. योगाभ्यासाचा सुरुवात करा की तुम्हाला त्याच्यातून छान प्रकारे बाहेर निघता येऊ शकेल. म्हणजे फक्त शरीर हित साध्य होत नाही तर मनशांती, कुठेतरी मानसिक स्वास्थ्य ही सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्याचा इन्फ्लुएन्स योगाचा आपल्या मनशांतीवरती पाहतो. प्रेक्षको, आपली चर्चा ही अतिशय महत्त्वाच्या वळणावरती आहे. अजूनही काही या विषयाचे कंगोरे आहेत जे आपण चर्चेच्या निमित्ताने आज इथे उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
प्रेक्षकांचं मनपूर्वक हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात जागतिक योग दिन, आणि जे 2 तज्ज्ञ पाहुणे आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथे लाभलेले आहेत ते योगाचार्य डॉक्टर रोहित साने सर आणि योगाचार्या डॉक्टर पौर्णिमा काळे मॅडम. मॅडम, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की स्वतःसाठी वेळ काढणे हे स्वार्थाचं लक्षण आहे, असे बरेच महिलांचा एक साधारण समज आपण पाहतो, त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी असतात. मग योग या विचारामध्येही कसा बदल घडवू शकतो, थोडक्यात काय सांगाल? स्वतःसाठी वेळ काढणं ही खरंच स्वार्थ नाहीये, तर आत्मसन्मान तुम्ही हा समजला पाहिजे. कारण तुम्ही पूर्ण घरासाठी करताय, तर तुमच्यासाठी 20 मिनिटं दिवसाची काढायची आहेत. त्याच्यामधनं तुम्ही आसनांनी तुमच्या स्वतःच्या शरीराशी जोडू शकता, प्राणायामाने तुम्ही स्वतःच्या श्वासाशी जोडू शकता, आणि ध्यानाने, धारणेने तुम्ही स्वतःच्या मनाशी जोडलं गेलं पाहिजे. अगदी अगदी महत्त्वाचं होतं आणि थोडक्यात आपण ते अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं. रोहित सर, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की आजकालचं जग जे आपण पाहिलं, मला वाटतं संपर्क पुन्हा आपला जोडला गेलेला आहे. आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. हॅलो. बोला. हॅलो, मला मॅडमांना प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच लेडीजला थायरॉइडचा त्रास होतो, त्याच्यासाठी कोणता योगा आणि कोणतं आसन करायचे? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल, आपण सहभागी झाल्याबद्दल. मॅडम, काय सांगाल? येस, थायरॉइड जे आहे हे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपली चयापचय क्रिया जी आहे ती कमी होते. तर याच्यामध्ये 2 प्रकार येतात, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम. ज्याच्यामध्ये हायपोमध्ये जर तुमची चयापचय क्रिया कमी होऊन जर लक्षणं दिसत असतील, म्हणजे वजन वाढणं, शरीरावर सूज येणं, पचनशक्ती मंदावणं, तुमच्या जे टॉयलेटची जी हे क्षमता आहे ते कॉन्स्टिपेशन होणं, तर त्याच्यामध्ये आसनं वेगळी येतात. त्याच्यामधला योगाभ्यास हा वेगळा येतो आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वेगळा येतो. तर तुमचा कोणता आहे ते आधी समजणं गरजेचं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये आपल्या गळ्याच्या वरती काम करणारी जी आसनं आहेत, म्हणजे याच्यामध्ये भुजंगासन आसन आहे, सर्वांगासन आहे, विपरीत करणी नावाचं आसन आहे, ती मुद्रा आहे, तर हे तुम्ही करू शकता. उज्जाई प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आणि ओंकार सारखे 21 वेळा ओंकारचं गुंजन, 9 वेळा ओंकारचं गुंजन जर तुम्ही केलं तर तुमच्या गळ्यामध्ये थायरॉइडच्या जवळपास त्या व्हायब्रेशन्स फील व्हायला लागतात आणि थायरॉइड ग्रंथीला एक चालना मिळते. थायरॉइडला जो सिग्नल येत असतो तो आपल्या ब्रेनमधल्या पिट्युटरी नावाच्या छोट्याशा वटाण्या एवढ्या ग्रंथीतून येत असतो. त्यामुळे प्राणायामानंतर तुम्हाला ध्यान धारणा जर तुम्ही केली तर तुमच्या जो हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲक्सिस जो आहे थायरॉइडचा तो नॉर्मल व्हायला मदत होते, ताणतणाव कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे तुमची चयापचय क्रिया ही वाढायला लागते. जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम असेल तर चयापचय क्रिया ही थोडी फास्ट असते, शरीरातील सगळ्या गोष्टी फास्ट चालत असतात. त्यामुळे इथे तुम्हाला शांत करणारी आसनं करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बालासन आहे तुमचं, भुजंगासन इथे सुद्धा चालणार आहे. शवासनामध्ये तुम्ही योग निद्रा जी आहे ही करू शकता. त्यानंतर शीतली, सितकारी, चंद्रभेदी सारखे थंडावा शरीरात निर्माण करणारे प्राणायाम हायपरथायरॉइडिझममध्ये रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेले आहेत. तर कोणता थायरॉइड आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या जवळच्या योग तज्ज्ञांना भेटून तुमचा योगाचं जे सेशन आहे ते प्लॅन करू शकता. डॉक्टर रोहित सर, आपल्याकडून काही याच्यामध्ये अजून गोष्टी? जसं आत्ता मॅडमने सांगितलं की थायरॉईडचा कुठला प्रॉब्लेम आहे ह्याच्यावरनं आपल्याला ठरवायला हवं. पण ह्याच्यात आत्तापर्यंत बरेचसे असे रिसर्च झालेले आहेत की भ्रामरी प्राणायामाचा थायरॉईडवरती खूप छान परिणाम होताना दिसून येतो. जर कन्सिस्टंटली आपण भ्रामरी प्राणायाम जर रोजच्या रोज करायला लागलो, 10 मिनटं जरी आपण करायला लागलेलो असू, ते 1-1 मिनटाचे 10 एपिसोड्स असू शकतील पूर्ण दिवसभरातून, पण असे बरेचसे स्टडीज आहेत ज्याच्यात भ्रामरी प्राणायामाचा थायरॉईडवरती छान उपचार होताना दिसतोय. बाकी मॅडमने सांगितलेलंच आहे, तुम्ही योगासनांना सुरुवात करा, कुठलाही केला तरी तुम्हाला फायदाच मिळणार आहे, त्याचा दुष्परिणाम काहीच होऊ शकणार नाहीये. सुरुवात करून टाका, तुम्हाला एकच नाही 100 फायदे नक्की मिळू शकतील. कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. स्वागत आपलं. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार सर, माझा असा प्रश्न आहे की हृदयविकारानंतर ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्या आसनांची आणि कोणती काळजी घ्यावी? डॉक्टर रोहित सर. मला पूर्ण धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. हृदय रोग किंवा ऑपरेशन झाले असतील हार्टचे,
तर त्याच्यानंतरचे विशेष आणि विशिष्ट असे योग कोणते करावेत असा त्यांचा प्रश्न आहे. आपण ह्याला ना 2-3 टप्प्यांमध्ये डिवाइड करूया. समजा हृदयरोगाच्या बाबतीतलं ऑपरेशन जे झालेलं असेल, समजा अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा बायपास सर्जरी झालेली असेल. बायपास सर्जरी झाली असेल तर पहिले 3 महिने आपण जितकं शांत राहू, जितके कमीत कमी आपण स्वतःच्या शरीराला स्ट्रेचिंग देऊ हील होईपर्यंत तितकं छान. हिलिंग झाल्यानंतर, बायपास सर्जरीच्या हिलिंग झाल्यानंतर तुम्ही छोटे छोटे योगासनांना सुरुवात करू शकता. छोटेसे योगासनं म्हणजे कुठले, तर पहिलं वज्रासनने आपण सुरुवात करूया, ज्याच्याने सर्क्युलेशन एड होऊन हृदयापर्यंत छान रक्तपुरवठा येऊ शकतो. त्याचबरोबर साधं तुम्ही फक्त प्राणायामाला जरी सुरुवात केलेली असेल तरी फुफ्फुसांची ताकद छान वाढायला लागू शकते आणि ती वाढल्या कारणाने हृदयाकडे येणारा जो श्वास आहे, रक्ताचं हिमोग्लोबिन आहे आणि त्याच्याबरोबरचं येणारं ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे ते सुद्धा छान इम्प्रूव्ह होऊ शकतं. त्याचबरोबर पश्चिमोत्तानासाचा आपण खूप जास्त फायदा करून घेऊ शकतो. कारण का त्या आसनात जेव्हा तुम्ही बसता तेव्हा शरीरातले मॅक्सिमम मसल तुमच्या ॲक्शनमध्ये आलेले असतात आणि रक्तपुरवठा परत हृदयाकडे यायला सोपा पडू शकतो. त्याचबरोबर त्याच पश्चिमोत्तानासनाचा सर्वात जास्त फायदा कुठे, तर आपल्या पायामध्ये आपल्या पेरिफेरल हार्ट बसलेला असतो, ज्याला आपण सोलियस नावाचा मसल म्हणत असतो. त्या एका योगासनामध्ये सुद्धा आपण जेव्हा तुम्ही अजून पाय स्ट्रेट स्वतःकडे, टोज स्वतःकडे पॉईंट आउट करता तेव्हा तो सोलियस नावाचा मसल छान रक्तपुरवठा पंप करून हृदयापर्यंत येऊ शकत असतो. आता हे पहिले 3-6 महिने झाले, आपलं पूर्ण हिलिंग झालेलं आहे आणि आपल्याला छान वाटायला लागलेलं आहे, आपली एरोबिक कपॅसिटी वाढलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या लेवलचे योगासनं आपण करू शकतो, ज्याच्यात स्ट्रेंथ ट्रेनिंग सारखे सुद्धा आसनं त्याच्यात येऊ शकतात. ॲज वेल एज प्राणायाम, जसं मगाशी मी भ्रामरी सांगितलं. बऱ्याच वेळेस हृदयरोगांना माहिती असेल की सॉर्बिट्रेट नावाची एक गोळी असते. त्या सॉर्बिट्रेट नावाची गोळी जी नायट्रिक ऑक्साईड आपल्याला शरीराला देत असते. भ्रामरी प्राणायाम हा सर्वात सुंदर प्राणायाम आहे, कारण का तोच सॉर्बिट्रेट नावाचा जो कण आहे, नायट्रिक ऑक्साईड, तो आपल्या शरीरात निर्माण होऊ शकतो. तुम्ही फुकटात निर्माण करू शकता तुमच्या शरीरात ती सॉर्बिट्रेट नावाची गोळी भ्रामरी प्राणायाम केल्या कारणाने. जेव्हा हमिंग बी साऊंड जेव्हा तुम्ही करता त्या भ्रामरी प्राणायामामध्ये नायट्रिक ऑक्साईड निर्माण होतो, सगळ्या रक्तवाहिन्या तुमच्या विस्तारित होतात आणि छान रक्तपुरवठा हृदयालाच नाही पण पूर्ण शरीराला छान रक्तपुरवठा मिळायला लागतो. सो अशा प्रकारे आपण फेज आउट करू शकतो. पण आय वुड ऑलवेज ॲडवाईज यू टू डू इट अंडर मेडिकल सुपरविजन. कारण का आत्ताच जस्ट ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यात बरेचसे पुढे मागे गोष्टी असू शकतील. त्याच्यात मेडिकल सुपरविजनमध्ये केलेलं असेल तर अजून सुंदर. अगदी बरोबर की कोणताही आजार असेल आणि खास करून ऑपरेशन आणि त्यात हृदयाचे ऑपरेशन, सर्जरीज वगैरे झालेले असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग या गोष्टीचा स्वीकार करावा हे तितकंच खरं आहे. रोहित सर, आपल्याकडेच मी राहू इच्छितो प्रश्न घेऊन की लहान किशोरवयीन मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, स्क्रीनच्या जगात आज आपण जगतोय. मग या जगामध्ये वाढणाऱ्या मुलांसाठी योग किती आवश्यक आहे आणि पालकांनी नेमकी सुरुवात कुठून करावी? ओके, पालकांनी सुरुवात करायला हवे स्वतःपासून, की स्वतःनी जर योगाभ्यास सुरुवात केलेला असेल तर तुमची मुलं ते खरं खरं योगासनं करायला सुरुवात करतील. जर पालकांकडेच जर बघून मुलं शिकत असतील की सारखं सोशल मीडियावरती आपण स्क्रीनिंग करत राहिलो तर ऑब्व्हियसली मुलं तेच शिकणार आहेत. जर आपल्याला आपल्या मुलांना छान घडवायचं आहे तर पहिलं स्वतःला घडवणं गरजेचं आहे. रील्स बघणं, टी व्ही बघणं, व्हिडिओ बघणं हे चुकीचं आहे का? तर बिलकुल नाही, ते काही चुकीचं नाही. पण जर ते तेवढंच महत्त्वाचं आहे तर ते बघता बघता सुद्धा तुम्ही योगासनं करू शकता, ते बघता बघता सुद्धा व्यायाम करू शकता. मुलांना जेव्हा आपण म्हणत असतो की अरे तुला जास्त स्मरणशक्तीची गरज आहे, तर माझ्याच लहानपणाची गोष्ट आहे की जेव्हा मी शीर्षासन करायला लागलो, जेव्हा मी हलासन करायला लागलो, जेव्हा मी सर्वांगासन करायला लागलो, तेव्हा माझी स्मरणशक्तीमध्ये मलाच स्वतःला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागलेली होती. तेव्हा ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात की सर्वात इम्पॉर्टंट पालकांनी हे लक्षात ठेवायला हवं, आपल्याला बघून आपली मुलं त्या गोष्टी करणार आहेत. स्वतःला जर आपण चेंज केलं, जर मुलांबरोबर आपण छान खेळायला लागलो, मुलांबरोबर रोजच्या रोज योगासनं करायला लागलो, तर त्या मुलांचाही फायदा होणार आहे आणि पूर्ण फॅमिली आपली छान मस्त एन्जॉय करू शकेल. कारण का एकत्र जर व्यायाम करत असू, एकत्र योगासनांचा अभ्यास करत असू तर हेल्थ तर छान राहीलच, पण जी बॉन्डिंग निर्माण होते फॅमिलीमध्ये ती एक्सिलंट असते मनाच्या स्वास्थ्यासाठी. सो पालकांनी स्वतःला चेंज करून मुलांना चेंज केलेलं असेल तर अजून सुंदर होऊ शकेल.
म्हणजे स्वतःचं उदाहरण समोर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मुलांना फक्त सांगण्यापेक्षा कृतीतून ती गोष्ट त्यांना शिकवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मॅडम, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की आजच्या किशोरवयीन मुलींबद्दल जर बोलायचं झालं तर आत्मविश्वासाचा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणू, याचा कुठेतरी अभाव असताना आपल्याला दिसतो. शरीराविषयी न्यूनगंड बऱ्याच मुलींमध्ये आपण पाहतो आणि मानसिक ताणही यांच्यामध्ये खूप दिसून येतो. मग योग त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी विकसित करण्यासाठी साधं काय आपण करू शकतो आणि किती मदतगीर ठरतो? नक्कीच आयुष्यातील हा खरं संवेदनशील टप्पा आहे असं आपण म्हणू शकतो. पण जसं सर आता म्हणाले की ती मुलं हे आपलं अनुकरण करत असतात, तर त्या मुलीची आई जर योगाभ्यास करत असेल तर ती मुलगी जरूर योगाभ्यास करायला त्या वयामध्ये सुरुवात करेल आणि त्याचा फायदा तिला नक्कीच तिचा शरीर बांधा सुधारण्यासाठी, ऑक्सिजन वाढल्यामुळे तिची बुद्धी, स्मृती, एकाग्रता सुधारण्यासाठी आणि हे 2 गोष्टी झाल्या तर तिचा आत्मविश्वास डबल होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होते. यामध्ये या मुलींना मी सांगू इच्छिते की रोजचं फक्त 5 मिनिटचं एक त्राटकचं सेशन त्या करू शकतात. साधा आपला तुपाचा दिवा असतो किंवा मेणबत्ती असते ज्यांच्याकडे, त्यांनी आपल्या डोळ्यांच्या समोर ती डोळ्यातून पाणी येईपर्यंत फक्त बघायचं आहे. जनरली योगाचा जो काही प्रसार आहे तो बाहेर शरीर इतकंच आहे, पण या मुलींना अंतर्मुख होण्याची गरज आहे. स्वतःचं शरीर समजण्याची गरज आहे, स्वतःच्या भावना समजण्याची गरज आहे आणि त्राटकने आपण आपल्या आतल्या मनापर्यंत पोहोचू शकतो. सर रोज 5 मिनिटाचं त्राटक ह्या मुली करू शकतात आणि त्याने त्यांच्या डोळ्यांची जी ताकद आहे ती वाढणार आहे, त्यांच्या बुद्धीची ताकद वाढणार आहे आणि त्या स्वतः अंतर्मुख होऊन स्वतः त्यांचा कॉन्फिडन्स तिथे वाढायला सर मदत होणार आहे. अतिशय महत्त्वाचं होतं की मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर कुठेतरी अंतर्मुख होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि योग त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेतरी मदत नक्कीच करतं. ईमेलवरती आपल्याला एका प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे की IVF सारखी गोष्ट त्याने जर प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर त्या काळामध्ये त्या अनुषंगाने योग आणि ह्या सगळ्या गोष्टी कसं काय त्याच्यामध्ये बॅलन्स साधायचा, संतुलन कसं साधायचं? मॅडम, IVF जर झालं असेल तर तुमच्या गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्याने सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहून आपण त्यांना योगा सेशन प्लॅन करतो. याच्यामध्ये फक्त आसनं, नॉर्मल डिलिव्हरी इतकंच फोकस न करता जर तुम्ही तुमच्या बाळाशी कनेक्शन बनवणं, तिथे गर्भसंस्कारचे काही सेशन घेऊन तुमची जी काही प्रेग्नन्सीमधले ताणतणाव आहे तो कमी करणं, तुमच्या बाळाशी बॉन्डिंग चांगलं करणं, गर्भसंस्कारामध्ये आपण मग पुन्हा ध्यान धारणा आहे, योग निद्रा आहे, म्युझिक थेरपी सेशन आहे, गर्भसंवाद आहे. तुम्हाला जसं बाळ हवं तसं बाळ तुम्ही या वेळेत चांगल्या प्रकारे घडवू शकता. फक्त आसनांच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्ट एक्सपर्टचा सल्ला घेऊनच तुम्ही ते आसनं केली पाहिजेत. अतिशय महत्त्वाचं होतं आणि संक्षिप्त पद्धतीने सोप्या भाषेत आपण ते समजावून सांगितलं. रोहित सर, कॉर्पोरेट जगाचा जेव्हा आपण विचार करतो तर 10-12 तास साधारण अविरतपणे काम करणारी आपण ही संस्कृती आता सध्या पाहतोय आणि या अनुषंगाने, या पार्श्वभूमीवर ऑफिस योग किंवा छोट्या योग सवयी या सर्व गोष्टी किती परिणामकारक ठरू शकतात, थोडक्यात काय सांगाल? खूप छान उपयोगी ठरू शकतात. जसं आपण बघतो कॉर्पोरेट लाईफमध्ये जास्तीत जास्त वेळ बसून राहिलेले एम्प्लॉईज असतात आणि बसून राहिल्या कारणाने पाठीचे जे आपले मसल्स असतात ते आपले कोर मसल्स असतात आणि तेच जर वीक झालेले असतील तर आपल्याला चालताना कमरेत दुखणं, बऱ्याच वेळेस पाठीत बसून राहिल्यामुळे कमरेत दुखणं, रात्रीच्या झोपेनंतर आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा ती कंबर आडव्या प्रकारे दुखायला लागते. हे सगळ्या गोष्टी जे होतात ते आपले कोर मसल्स वीक झाल्या कारणाने होतात. त्याच्यात आपले कमरेच्या खालचे मसल्स, ज्याला आपण बटकचे मसल्स किंवा आपण ग्लुटियल मसल्स म्हणतो, त्या मसल्सचे छान व्यायाम केलेले असतील, वन लेगचं स्टँड आपण जर धरून ठेवलेलं आहे, वृक्षासन केलेलं आहे, ताडासन केलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींमुळे आपले कोर मसल्स आपले इम्प्रूव्ह होऊ शकतात. प्लस
त्याच्याचबरोबर आपण बरेचसे ब्रिज पोज सारखे एक्सरसाइजेस असू शकतील, असे सगळे एक्सरसाइज केल्या कारणाने आपल्याला फायदा होऊ शकतो. पण जर आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये खूप बिझी आहोत आणि बिझी असताना आपल्याला आपण काम करत असताना सुद्धा आपल्याला व्यायाम करायचा आहे, तरीसुद्धा छान होऊ शकतं. फक्त आपण बसल्या ठिकाणी ज्या खुर्चीत बसलेलो आहोत त्याच्यात फक्त आपण टाचा वरती खालती उचलून जरी व्यायाम केलेला असेल तरी आपले हॅमस्ट्रिंग मसल्स आणि सोलियस मसल आपले स्ट्रॉंग होऊ शकतात. त्याचबरोबर बसल्या ठिकाणी आपण जर फक्त एक एक गुडघा उचलून आपण कोपर आणि गुडघा जर टच करून फक्त ऑल्टरनेटली करायला लागलो तरीसुद्धा आपले कोर मसल स्ट्रॉंग होऊ शकतात. सो त्याच्यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ काढायचा नाही आहे. एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला फक्त ते इंटेन्शन पाहिजे, तुमच्या मनात स्वतःला छान ठेवण्याची इच्छा पाहिजे आणि ती आतमधून इच्छा तुम्ही निर्माण केलेले असतील तर एक नाही 100 योगासनं आपण काढू शकतो ज्याच्याने तुम्ही छान राहू शकाल आणि 12 नाही 15 तास जरी तुम्ही कामं केली तरी तुम्ही ठणठणीत राहू शकाल. अशी ताकद त्या योगासनांमध्ये नक्की आहे. म्हणजे कुठेतरी कामात अडथळा न आणता बसल्या जागी हे काही योग जे आहेत ती करण्याची संस्कृती आहे ती नक्कीच कुठेतरी मदतनीस ठरते. एकंदरीत हेच आपल्या उत्तरातून कुठेतरी आमच्या लक्षात आलं. मॅडम, मी आपल्याकडे येऊ इच्छितो की आपण महिला सध्या फार हेल्थ कॉन्शियस किंवा बॉडी कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो या गोष्टीकडे बघताना आपल्याला दिसतं, त्यांच्या चर्चेतून आपल्याला लक्षात येतं. मग वजन जास्त असेल तर वजन कमीच करण्यासाठी योग म्हणा किंवा सौंदर्य प्रसाधनं, स्वतःला सुंदर दिसण्यासाठी काही सौंदर्य प्रसाधनांचा वापर, कॉस्मेटिक्सचा वापर होतो. मग योग या महिलांसाठी किती मदतनीस ठरू शकतं, आपण काय सांगाल थोडक्यात? आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे थोडक्यात आपण काय सांगू शकतो? येस, पहिल्यांदा तर मी सांगेल की वजन जास्त आहे किंवा स्किनचा काही सौंदर्याचा जर काही इश्यू आहे तर पहिल्यांदा योगामध्ये एक कन्सेप्ट आलेली आहे ती म्हणजे संतोष. तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा, जसे आहात तसे ॲक्सेप्ट करा आणि त्यानंतर हे जर काही आजाराचं कारण असेल किंवा काही आजारामुळे ओबेसिटी असेल तर त्याच्यासाठी आपल्याला योग करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला ओबेसिटीचं मुख्य कारण हे स्ट्रेस दिसतं, त्यानंतर जंक फूड आणि सिडेंटरी लाईफस्टाईल. या तिन्हींवरती योगासनं प्राणायाम छान काम करतात. पण सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर सूर्यनमस्कार हा बेस्ट प्राणायाम आहे तुमच्या शरीरातील जो फॅट आहे तो कमी करण्यासाठी. चेहरा सुंदर करण्यासाठी चेहऱ्याचे काही सूक्ष्म व्यायाम आहेत की ते केल्यावरती तुम्हाला तिथलं सर्क्युलेशन वाढणार आहे. त्याच्यामध्ये कपोल शक्ती विकासक क्रिया म्हणून एक आहे. साधं तुम्ही दीर्घ श्वसन जरी केलं तरी पण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती जितकं सर्क्युलेशन वाढेल, ऑक्सिजन जास्त येईल, तितकी तुमची कांतीही तजेलदार होणार आहे. त्यामुळे वजन हे जर काही आजाराशी रिलेटेड असेल, थायरॉइड, PCOD, तर आधी त्याची चिकित्सा करता करता तुम्ही योगासनं सुरू केली पाहिजेत. आणि चेहऱ्यासाठी, स्वतःच्या सौंदर्यासाठी जर करणार असाल तर काही चेहऱ्याचे सूक्ष्म व्यायाम हे केले गेले पाहिजेत. अतिशय महत्त्वाचं होतं सर. रोहित सर, मी आपल्याकडे फार कमी वेळ आहे त्याच्यामुळे थोडक्यात मी अपेक्षित आहे तुमचं उत्तर की रक्तदाब आहे, मधुमेह आहे, लठ्ठपणा आहे आणि हृदयरोग यासारख्या जीवनशैलीजन्य आजारामध्ये, लाईफस्टाईल डिझिजेस ज्याला आपण म्हणतो, योग हा प्रतिबंधात्मक औषध म्हणून याचा कितपत उपयोग होऊ शकतो? भरपूर उपयोग होऊ शकतो, ह्याला काहीच दुमत नाही. आत्तापर्यंत मागच्या 25 वर्षात आपण नेहमी दाखवून दिलेलं आहे की फक्त योगासनांचा अभ्यास केल्याने, त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवल्याने सुद्धा तुम्ही स्वतःच्या शरीरावर खूप चांगले परिणाम बघू शकता. वजनच कमी करायचं फक्त आपण बघायला नको, पण वजनाबरोबर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यासाठी सिम्पल टेक्निक्स असतात की छोटी छोटी योगासनांनी फायदा काय होतो तर आपले मसल्स जितके स्ट्रॉंग होतील. असं म्हटलं जातं की आपले पायाचे मसल सर्वात मोठे असतात आणि ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त साखर रक्तातली खाऊन टाकण्याची ताकद असते. जर तुम्ही लोअर लिम्बचे जास्तीत जास्त योगासनं करायला लागला तर तुम्हाला तुमची साखर ड्रॉप होताना दिसते. फक्त भिंतीला टेकून, तुम्ही खुर्चीवरती बसलेले आहात अशा प्रकारे भिंतीला टेकून व्यायाम केलेला असेल, फक्त 2 मिनटं जर तुम्ही त्या पोझिशनवर राहता तुम्हाला ब्लड प्रेशर कमी होताना दिसून येतो. फक्त ताडासन केलेलं असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये तुम्हाला कमतरता आणता येते. म्हणजे जिथे खूप हार्ट रेट वाढलेला असतो तिथे तुम्ही नॉर्मलला आणू शकता. एरोबिक एक्सरसाइज केल्याने सुद्धा तो फायदा होऊ शकतो. असे बरेच फायदे दिसू शकतात. तुम्ही करायला सुरुवात करा, तुम्हाला त्याचा फायदा स्वतःला जाणवून येईल. अगदी महत्त्वाचं आणि खूप थोडक्यात आणि सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगितली ही गोष्ट. मॅडम, आपल्याकडे मी येऊ इच्छितो की आजच्या पिढीला आपण यशस्वी होण्याची भाषा शिकवतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण ती शिकवतच असतो, पण मग आनंदी राहण्याची भाषा शिकवतो का, हा प्रश्न आहे माझा. आणि त्या भाषेचं नाव
योग असे असू शकते का? काय सांगाल थोडक्यात? नक्कीच. म्हणजे आपण चांगले मार्क्स मिळव, चांगली नोकरी मिळव, यशस्वी हो, हे सगळं शिकवतो, पण स्वतःचं जे समाधान आहे हे कशामध्ये आहे हे आपण मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. किंवा अपयश कसं स्वीकारायचं, नातेसंबंध कसे जपायचे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा योगाच्या अष्टांग योगाच्या अंतर्गतच येतात. त्यामुळे नक्कीच योग आपल्याला पद, पैसा, प्रसिद्धी हे मिळवून देऊन जो काही ताण वाढतोय त्याच्यापेक्षा आत्मशांती मिळून आनंदी राहायला नक्कीच योग आपल्याला शिकवू शकतं, आणि हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. अगदी महत्त्वाचं होतं. रोहित सरांसाठी माझा प्रश्न आता आहे की आपण आयुष्यभर जगण्यासाठी सर आपण धावत आहोत की धावताना जगणे विसरत आहोत? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर नेहमीच असतं. अशा वेळी योग आपल्याला काय शिकवतो? ओके, आपल्याला सिम्पलशी गोष्ट समजून घ्यायला हवी की नॉर्मली जसं आता तुम्ही म्हणालात हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपण कशासाठी काय करतोय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एंड गोल, शेवटची पायरी आपल्याला काय अचीव करायची आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पैसा असेल किंवा माणसं असतील, प्रेम असेल, सुख असेल, ह्याचा एंड पॉईंट काय तर सॅटिस्फॅक्शन. आतमध्ये मला छान सॅटिस्फॅक्शन जर मिळालेलं असेल तर मला सगळं मिळालं असं वाटत असतं, आणि या सॅटिस्फॅक्शनला आणण्यासाठी हे बाकीच्या गोष्टी काहीसुद्धा नसताना आपण फक्त प्राणायाम किंवा फक्त योगासनांचा अभ्यास केलेला असेल तर आतमध्ये सगळ्या गोष्टी मिळायच्या अगोदरसुद्धा तुम्ही ते सॅटिस्फॅक्शन आणू शकता, आणि त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे योगासनं. अतिशय संक्षिप्त पद्धतीने आपण समजावून सांगितलं. नक्कीच विषय हा व्यापक आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्या कारणाने कुठेतरी या भागाची आपल्याला सांगता इथे करावी लागत आहे. खरोखर आजचा हा संवाद जर म्हणायचं झालं तर केवळ योगावरील एक मुलाखत अशी ही नव्हती, तर स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा हा प्रवास होता. आज आपण समजून घेतलं की योग म्हणजे केवळ शरीर वाकवण्याची प्रक्रिया नाही आहे, तर अहंकार झुकवण्याची, विचार शुद्ध करण्याची, मन स्थिर करण्याची आणि जीवन सुंदर करण्याची ही साधना आहे. आपण अनेकदा आपल्या शरीरासाठी वेळ नक्कीच देतो, पण मनासाठी वेळ देत नाही. योग आपल्याला हीच जाणीवपूर्वक करून देतो की जीवनात यशापेक्षा संतुलन अधिक महत्त्वाचं आहे. विश्व योग दिवस हा केवळ एक दिवस म्हणून साजरा न करता प्रत्येक दिवसाचा एक छोटासा भाग, जसं आपल्या तज्ज्ञांनी सांगितलं 20 मिनिटं तरी काढावेत, कुठेतरी योगाला अर्पण करणं आपल्याला गरजेचं आहे. दररोज काही मिनिटे योगासाठी आणि उर्वरित संपूर्ण दिवस आनंदासाठी. सर, आपण दोघंही, डॉक्टर रोहित सर आणि डॉक्टर पौर्णिमा मॅडम, आपण वेळात वेळ काढून जो वेळ आम्हाला दिला आणि जे मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल मी आपल्या दूरदर्शन सह्याद्रीच्या वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद आपण आल्याबद्दल. प्रेक्षको, पुन्हा भेटूया आपण हॅलो सह्याद्रीच्या, हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार.